नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ज्या गाडीचा डिटेल वॉक अराउंड व्हिडिओ बघणार आहे, जी की तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता, टाटाची कर्व जी की कालच लॉन्च झाली, त्याच्याबद्दल आपण आज डिटेल वॉक अराउंड रिव्ह्यू बघणार आहे। गाडी आपल्याला 3 इंजिन ट्रान्समिशनमध्ये भेटते, पेट्रोल, डिझेल आणि ईव्हीची जी प्राइस आहे ती 17.50 लाखापासून चालू होते। पेट्रोल आणि डिझेलची प्राइस काही दिवसांमध्ये टाटा मोटर्सकडनं रिव्हील करण्यात येणार आहे। गाडीचा आपल्याला फ्युचरिस्टिक डिझाइन आणि मॉडर्न डिझाइन दिसते, जसं की तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता। त्याचसोबत पुढं आपल्याला कनेक्टिंग LED लाईट्स भेटते आणि दोन्ही इंडिकेटर्स जे आहेत ते स्वीप इंडिकेटर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि गाडीमध्ये पॅनो ब्लॅक इन्सर्ट पुढं त्यात दिल्यामुळे गाडीचा जो पुढचा ॲपिलिंग लुक आहे तो एकदम फॅन्सी आणि स्टायलिश दिसतोय। त्याचसोबत 360 डिग्री कॅमेऱ्याचं प्लेसमेंट आपल्याला तिथे दिलेलं आहे आणि जर तुम्ही गाडीचं पुढून बघितली तर टाटाची सफारी आणि टाटाची हॅरियर जी आता रिसेंटली लॉन्च झाली त्याच्याशी डिझाईन मिळती जुळती, त्यामुळे गाडीचं जे पुढचं लुक आहे ते एकदम जबरदस्त आणि ॲपिलिंग वाटते। त्याचसोबत गाडीच्या साईडला आल्याच्यानंतरनं आपल्याला 18 ॲलॉय व्हीलची साईज ती प्रोव्हाइड केलेली आहे आणि गाडीच्या टायरची प्रोफाईल 211/55 R18 आहे आणि गाडीमध्ये आपल्याला 4 डिस्क ब्रेक्स जे की पेट्रोल आणि डिझेलमध्ये पण भेटणार आहेत आणि गाडीमध्ये आपल्याला ORVM वरती LED टर्न इंडिकेटर्स भेटत आहेत आणि त्याची कॅमेराची प्लेसमेंट इथे दिली, जसं आपल्याला कॅमेरा 360 डिग्री प्रोव्हाइड केलेला आहे गाडीमध्ये आणि गाडीमध्ये आपल्याला पॅनोरामिक सनरूफ विथ मागं शार्क फिन अँटिना आणि A आणि B पिलरवरती क्रोमची पट्टी प्रोव्हाइड केलेली आहे। डोर हँडल्समध्ये आपल्याला इल्युमिनेटेड लाईट दिलेली, जे की हे डोर हँडल्स फ्लश डोर हँडल्स आहेत आणि गाडीची साईड प्रोफाईल एकदम आपल्याला खतरनाक आणि फॅन्सी डिझाईनमध्ये भेटती कुपे लाईन अप असल्यामुळे आणि आपल्याला गाडीमध्ये ॲडॅस लेवल 2चा ॲडॅस सिस्टीम भेटते आणि जे वायपर्स आलेले ते नेक्सॉनमध्ये जसे आहेत सेम टू सेम तसे वायपर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि गाडीची साईड प्रोफाईल जसं मी सांगितलं आपल्याला कुपे असल्यामुळे एक जो त्याचा लुक आहे त्याचा जो ट्रान्स आहे तो एकदम अपीलिंग भेटतो। गाडीच्या रेअर लुकबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला गाडीचा मागणं लुक जो आहे तो असा दिसतो आणि स्पॉइलर पण आपल्याला गाडीमध्ये दिलेलं जसे तुम्ही आता फ्रेममध्ये बघू शकता आणि गाडीचा रिअल प्रोफाईलचा लुक जो आहे तो लॅम्बोर्गिनी उरस सारखा दिसतो। कनेक्टिंग इथं पण आपल्याला टेल लॅम्प्स भेटत आहेत जसं तुम्ही गाडीमध्ये बघू शकता। त्याचसोबत थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला मध्ये टाटाचा लोगो भेटतोय आणि टाटाच्या लोगोच्या खालीच कॅमेरा दिलेला आहे आणि कॅमेऱ्याच्या खाली क्रोममध्ये आपल्याला कर्व लिहिलेलं दिसून येते। त्याचसोबत आपल्याला पॅनो ब्लॅकचं पण फिनिश जे आहे ते टेल लाईटच्या वरती दिसतंय आणि हे इंडिकेटरचं पण काम सोबत करतं। खाली आपल्याला रिव्हर्स पार्किंग लाईटची दिलेली आहे आणि डमी लाईट दिलेली आहे आणि गाडीमध्ये ब्लॅक कलरचा पण इन्सर्ट असल्यामुळे गाडीला एक मागणं खूपच जबरदस्त ॲपिलिंग लुक येतं आहे। गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा वॉशर भेटत नाहीत पण रिफॉगर भेटतात। त्याचसोबत शार्क फिन अँटिना पण आपल्याला भेटतोय। गाडीच्या प्रोफाईलचं बद्दल बोलायचं झालं तर रिअल प्रोफाईल गाडीचा एकदम अल्टिमेट लक्झरी कारसारखं दिसतं आणि डिझेल भरायचं पेट्रोल भरायचं इथं इनलेट दिलं आहे जसं तुम्ही आता स्क्रीनमध्ये भरू शकता आणि गाडीमध्ये आपल्याला इल्युमिनेटेड लाईट भेटते। इंजिनबद्दल बोलायचं झालं तर इंजिनचं जे हाऊसिंग आहे ते तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय। आपल्याला 2 इंजिन ह्याच्यामध्ये भेटतात, एक तर डिझेल इंजिन आणि एक तर पेट्रोल इंजिन। आता जे बघतोय आपण ते गाडीमध्ये डिझेल इंजिन बघतोय आणि डिझेल इंजिनमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतंय जे की आता नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे DCT म्हणून। त्यांनी गाडीचं जे ऑटोमॅटिक शिफ्ट जे आहेत ते आपल्याला AMTमध्ये लॅक होत होते ते आता गाडीमध्ये आपल्याला दिसणार नाहीत आणि गाडीमध्ये सेम नेक्सॉनचं 1.5 लिटर डिझेल इंजिन आपल्याला भेटतंय आणि इथं पूर्ण इन्सुलेशन प्रोव्हाइड केले, त्यामुळे आपली गाडीची नॉईज जी आहे ती कमी होईल। रेअर प्रोफाईलमधनं गाडी एकदम अल्टिमेट आणि अफलातून दिसते, जसं तुम्ही आत्ता स्क्रीनमध्ये बघू शकता। एक लॅम्बोर्गिनी उरसचाच आपल्याला इथं व्ह्यू येतो आहे। कमी बजेटमध्ये एकदम स्टायलिश डिझाईन SUV तुम्ही बघणार असाल तर ही टाटाकडनं कर्व जी आली आहे ती तुमच्यासाठी नक्कीच असू शकते। दरवाजा उघडल्याच्या नंतरनं जर गाडीच्या इंटेरियरमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला दरवाजामध्ये 4 बटन्स दिलेत विंडोज ऑपरेट करण्याकरता आणि त्याचसोबत आपल्याला ORVM ॲडजस्ट करण्यासाठी पण बटनची प्लेसमेंट इथं दिली। त्याचसोबत आपण अम्ब्रेला होल्डर आणि 1 लिटरची बॉटल आरामशीर दरवाजामध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला सीटमध्ये पॉवर ॲडजस्टमेंट बटन्स दिलेत आणि व्हेंटिलेटेड सीट्स आहेत दोन्ही पण, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता। आपल्याला व्हेंटिलेटेड सीट्स ऑन केल्याच्या नंतरनं जे हवा आहे ती तिथं भरायला लागली, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता आणि हे खूप एक युनिक फीचर आहे। हे जे फीचर आहे ते प्रत्येक गाडीमध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण हे एक फ्युचर खरंच आरामदायक आहे। त्याचसोबत गाडीचा डॅशबोर्डचा लुक आपल्याला याप्रकारे भेटतो। इंजिन स्टार्ट टॉपचं बटन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे। गाडी चालू झाल्याच्या नंतरनं एक प्रकारचं ग्राफिक्स जे आहे ते असं येतं। त्याचसोबत चावी जी आहे ती आपल्याला आत्ता नवीन बघायला भेटते, त्यामध्ये आपण लॉक अनलॉक ऑटो हेडलाईट चालू करू शकतो आणि टेलगेट जे आहे ते आपण ॲटोमॅटिकली ओपन करू शकतो। चावी जी आहे ती टाटाने नवीन इंट्रोड्यूस केलेली आहे आणि चावी पण एकदम डिजिटल आणि भारी वाटते आहे। त्याचसोबत जर आपल्याला स्टेअरिंगबद्दल
बोलायचं झालं तर स्टेअरिंग सेम आपल्याला टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये जसं डी कटचं भेटतंय तसंच भेटतंय आणि हे पण ड्युअल टोनमध्ये भेटतंय, त्यामुळं स्टेअरिंग होल्ड करायला आणि व्ह्यू पण त्याचा एकदम भारी येतोय। त्याचसोबत आपल्याला 10 इंचीचा डिजिटल डिस्प्ले दिसतोय आणि टाटाचा लोगो जो आहे तो स्टेअरिंगमध्ये आहे, जो की इल्युमिनेटेड सोबत आहे आणि आपल्याला ह्या साईडला ॲडॅसचं पण फीचर्स भेटतं। त्याचसोबत आपण MIDचं कंट्रोल्स ह्या बटन थ्रू करू शकतो आणि MIDमध्ये सेम आपल्याला व्हेकल इन्फॉर्मेशन, नॅव्हिगेशन, मीडिया, त्याचसोबत नोटिफिकेशन, सेटिंग, ट्रिप जी आहे ती इथनं आपण ॲटोमॅटिकली ड्राईव्ह करू शकतो आणि लेफ्ट साईडला आपल्याला जे आहे ते वॉशरचे कंट्रोल्स आणि राईट साईडला आपल्याला हेडलाईट्सचे कंट्रोल्स भेटत आहेत। आपल्याला मून लाईट पण दिसतीये जसं की तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता आणि त्याचसोबत लेदरचं इन्सर्ट्स पण डॅशबोर्डवरती दिलेलं आहे आणि इथं थोडीशी जागा ठेवण्याकरता आपल्याला जागा भेटतीये। जर तुम्ही डॅशबोर्डचा व्ह्यू बघितला तर गाडीचा पूर्ण डॅशबोर्डचा व्ह्यू आपल्याला काही अशा प्रकारचा दिसतोय, जो की एकदम हाय एंड लक्झरी कारचा येतोय। त्याचसोबत आपल्याला 12.2ची इन्फोटेनमेंट सिस्टीम भेटते, जी की सेम सफारी आणि हॅरियरमध्ये येते आणि ह्याचा टच पण एकदम युनिक आहे आणि UI पण जबरदस्त आहे गाडीतलं। जसं मी तुम्हाला राईटला लेफ्टला करतोय, गाडीमध्ये जो फील आहे टचचा तो एकदम इम्प्रूव्ह झालेला आहे। जे लॅगिंग स्क्रीन होती ते बिलकुल नाही आहे आणि ह्या इथं प्रेस केल्याच्या नंतर आपण मेनूला जाऊ शकतो। त्याचसोबत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यामध्ये भेटत आहेत स्क्रीनमध्ये, तुम्ही जसं बघू शकता आणि मून लाईटचं नवीन फीचर ॲड केलेलं आहे, जसं की ह्याला ॲम्बियंट लाईट बोलतात। हे आपल्याला जर इथनं चेंज करायचं असेल तर आपण ह्या थ्रू चेंज करू शकतो आणि रूफला पण मून लाईट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। आता हे रूफ ओपन आहे त्यामुळे दिसत नाही, पण बंद केल्याच्या नंतर दिसतं आणि त्याची जी आहे ब्राईटनेस आपण इथनं वाढवू शकतो। त्याचसोबत आपल्याला जर कलर चेंज करायचा असेल मून लाईटचा तर ह्याप्रमाणे चेंज करू शकतो। रेडमधनं आत्ता जसं की व्हाईट झालेलं आहे आणि गाडीमध्ये टोटल ॲम्बियंट लाईटिंग जी आहे ती आपल्याला डॅशबोर्डला पण दिलेली आहे आणि हे सॉफ्ट टच लेदर भेटतं, जे की गाडीला दिलेलं आहे आणि सिरेमिक कोटिंग जी आहे ती दिलेली आहे। त्याचसोबत ग्लो बॉक्सबद्दल बोलायचं झालं तर ग्लो बॉक्स पण आपल्याला इल्युमिनेटेड प्लस कूल्ड भेटतोय आणि डीप ग्लो बॉक्स आहे। त्याचसोबत ग्लो बॉक्समध्ये आपल्याला वरच्या साईडला पण फाईल ठेवायला जागा आहे। त्याचसोबत आपण इथं पेन, त्यानंतर ग्लास होल्डर्स पण ठेवू शकतो, जसं तुम्ही आता स्क्रीनमध्ये बघू शकता की तिथं आपल्याला प्लेसमेंट दिली ग्लास होल्डरची ठेवण्याकरता। ग्लव बॉक्स पण एकदम डीप असल्यामुळे भरपूर सामान त्यात येतं आणि आपल्याला गाडीमध्ये फुल्ली ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल जो आहे तो भेटतोय, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता आणि 360 डिग्री कॅमेरा आहे, जो की एकदम अफलातून आहे। गाडीमध्ये जर 360 व्ह्यू बघायचा असेल तर गाडीचे मध्ये आपल्याला लेफ्ट राईट सगळ्याच गोष्टी भेटतात, प्लस 3D व्ह्यू पण आपल्याला गाडीमध्ये एकदम अफलातून भेटतो। त्याचसोबत गाडीचा जे टच आहेत ते पूर्ण स्क्रीनचे आहेत। जर आपल्याला बूट उघडायचे असेल तर तिथं दिलेलं त्यांनी आणि हे फॉग लॅम्पचं आहे, तिथनं आपण फॉग लॅम्प ऑन करू शकतो, ऑफ करू शकतो। त्याचसोबत आपल्याला गाडीला रिव्हर्स गिअर टाकला त्यानंतर ऑटोमॅटिकली 360 डिग्री आपला जो आहे तो कॅमेरा ऑन होऊन जातो आणि गिअर नॉब पण गाडीतला एकदम भारी आहे, लेदरचा दिलेला आहे। गाडी ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये चालवतो त्यावेळेस त्याचा फील एकदम भारी येऊन जातो, दिसायला सिंपल असला तरी होल्डिंगला आणि हँडल करायला खूप भारी। त्याचसोबत आपल्याला ऑटो होल्ड प्लस ऑटो कार प्ले दिलं आहे आणि गाडीमध्ये 3 मोड येतात, सिटी, इको आणि स्पोर्ट। त्याचसोबत आपल्याला वायरलेस चार्जर पण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि डीप आर्मरेस्ट दिलेलं आहे, त्यामध्ये पण आपल्याला जिथं 12 वोल्टचं एक चार्जिंगचं युनिट आहे आणि त्याचसोबत आपल्याला USB-चं आणि C पोर्ट पण दिलेला आहे चार्जिंग करण्याकरता, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता। त्याचसोबत डॅशबोर्डचा काही जो व्ह्यू आहे तो आपला असा येतो, ORVM आपल्याला ऑटो दिलेलं आहे, त्यामुळे हे एक युनिक फीचर आहे जे की आपल्याला नेक्सॉनमध्ये त्याचसोबत कर्वमध्ये पण भेटतं आहे। लाईट आपल्याला केबिनची जी आहे ती व्हाईटमध्ये दिलेली आहे आणि सनरूफ ओपन करायचं असेल आपल्याला तर सनरूफ आपण 1 बटन दाबल्याच्या नंतर सनरूफ जे आहे आपलं पॅनोरामिक ते पूर्ण ओपन होतं, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता। जर आपल्याला सनरूफ लावायचं असेल तर एक सिंगल बटनमध्ये आपलं जे सनरूफ आहे ते पूर्ण पुढे येऊन जातं आणि सनरूफ लागतं। सनरूफसोबतच जे मागचा जो रूफ टॉप आहे ते पण पूर्ण क्लोज होऊन जातं। रूफ टॉप क्लोज झाल्याच्या नंतर त्याच्यातली जी मून लाईट आहे ती आपल्याला दिसते, जसं की मी तुम्हाला आता दाखवते। जे आपण मागाशी व्हाईट केलं होतं तर रेड करून दाखवतो। रेड केल्याच्या नंतर बघा रेड लाईट दिसते, ज्याचा व्ह्यू जो आहे तो एकदम अल्टिमेट आणि एकदम हाय एंड लक्झरी कारसारखा येतो। इथं तिकीट होल्डर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच ड्रायव्हर साईडला आपल्याला एक मिरर प्रोव्हाइड केलेला आहे। गाडीचा व्ह्यू जो आहे तो एकदम अफलातून दिसतो। त्याचसोबत आपल्याला एअरबॅग जे आहे ते टोटल गाडीमध्ये 6 प्रोव्हाइड केलेले आहेत, जसं की नेक्सॉनमध्ये आहेत त्याच अकॉर्डिंगली। आणि गाडीचा व्ह्यू जो आहे तो आपल्याला डॅशबोर्डसोबतच एकदम ह्याचं कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक आणि एकदम मस्त दिसतं आहे। ORVM ॲडजस्टमेंटची बटन इथं
दिले जसं मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं. त्याचसोबत जर आता आपण गाडीमध्ये जर कुठली साईडला आली असेल तर इथं ते इंडिकेटर करतं, कारण आपल्या गाडीमध्ये ॲडॅस 2 लेवल आहे, त्यामुळं मिरर्समध्ये त्या दोन्ही साईडला ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसून जातात. गाडीला बंद केल्याच्या नंतरनं 1 आवर मोड ॲक्टिवेट होतो. आता मी तुम्हाला रेअर प्रोफाईल जी आहे ती गाडीची दाखवतो. गाडी इन आणि आउट करण्यासाठी एकदम इझी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं इल्युमिनेटेड आपल्याला लाईट भेटते, आणि डोर हँडल ओपन करायचा असेल आपल्याला तर आपण डोर हँडल जो आहे तो इथं प्रेस करून अशा ह्या पद्धतीने ओपन करू शकतो. डोर ओपन केल्याच्या नंतरनं आपल्याला त्याचसोबत इथं पण डबल कलरमध्ये भेटतं, ब्राऊन आणि ब्लॅकमध्ये, जे की दिसायला एकदम अफलातून आणि भारी दिसतं. आणि पॅनो ब्लॅक इन्सर्ट दिलेले आहेत जे की आपल्याला ग्रॅब हँडल करण्याकरता आहे. आणि विंडो अप डाऊन करायचं, प्लस JBLचे स्पीकर आपल्याला गाडीमध्ये दिलेले आहेत. आता गाडीच्या आतल्या बाजूबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर गाडीमध्ये स्पेस जो आहे तो आपल्याला खूप छान आहे. फक्त इथं स्लोपिंग रूफ असल्यामुळं थोडंसं 6 फुटाच्या वर ज्या लोकांची हाईट आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि गाडीमध्ये आपल्याला 2 हेडरेस्ट दिलेले आहेत जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. आणि कुशनिंग पण गाडीची एकदम जबरदस्त आहे, जे की हायर टॉप एंड लेदर वापरलेलं आहे यामध्ये. त्याचसोबत आपल्याला आयसो चाइल्ड सीट्स प्लस आर्मरेस्ट पण आहे, तो सेंटरला दिलेला आहे विथ कप होल्डर्स. त्यामध्ये कप होल्डर्स पण दिलेले आहेत. आणि लेदर पण गाडीचं एकदम मस्त आहे, ते तुम्ही आरामशीर हात ठेवून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नोचणार नाही आहे. त्याचसोबत जो पुढचा डॅशबोर्डचा व्ह्यू तो तुम्ही बघू शकता गाडीचा आपला असा येतो आहे. आपल्याला मागं पण केबिन लाईट दिलेले आहेत जे की LED आहेत. त्याचसोबत सेंटरला आपल्याला AC वेंट्स दिले आहेत, आणि त्यामध्ये पण USB आणि Cची आपल्याला चार्जिंग पोर्ट भेटते. आपल्याला कुठल्या पण प्रकारचं मागं पॉकेट्स दिलेलं नाहीत, जे की लेदरमध्ये आपल्याला नेक्सॉनच्या गाडीमध्ये बघायला भेटतं, पण इथं तसं कुठलंही दिलेलं नाही आहे. त्याचसोबत आपल्याला मागं स्पेस चांगलं भेटते आणि रूम पण चांगला भेटतो आहे. आणि त्याचसोबत आपल्याला जो व्ह्यू आहे गाडीचा तो ह्या प्रकारे दिसतो आहे. गाडीमध्ये मागं स्लोप असल्यामुळं 6 फूट जर एखाद्याची हाईट असेल किंवा त्यापेक्षा जास्त तर त्याला थोडासा प्रॉब्लेम करणार आहे, कारण रूफ थोडंसं डाऊन स्लाईडला स्लोपिंग आहे. आणि गाडीमध्ये सनरूफ असल्यामुळं पण तो एक इश्यू आहे. पण जर तुमची हाईट नॉर्मल 5-5.5 असेल तर गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. गाडीच्या बाहेर आणि आत जायला एकदम सोपं आहे. गाडीची रेअर प्रोफाईल तुम्हाला मी दाखवतो. गाडीची रेअर प्रोफाईल बघण्यासारखी, गाडी रेअरमधनं एकदम भारी दिसते. आणि ओपन करायचं असेल तर इथं एक नॉर्मल बटन आहे, ते जस्ट प्रेस केलं की आपल्या गाडीमध्ये पॉवर टेलगेट भेटतं. ते प्रेस केल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली बूट जो आहे तो आपला ओपन होऊन जातो. आणि गाडीमध्ये आपल्याला टोटल 500 लिटरचा बूट स्पेस भेटतोय, जो की खूप मोठा आहे. यामध्ये आरामशीर तुमच्या 5 ते 6 बॅग येऊन जातात. आणि आपल्याला इल्युमिनेटेड आणि टॉप एंड असल्यामुळे सबवूफर आणि प्लस आपण नॉर्मल ज्या बॅग्सचं हुक्स आहेत ते तिथं प्रोव्हाइड केलेले आहे. टायरचा आपल्याला जो आहे तो 16 इंचीचा भेटतो आहे, जसं तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. कारण गाडीमध्ये आपल्याला 18 इंची भेटतात, पण इथं 16 इंची भेटतं. आणि जर लावायचं असेल तर फक्त एक बटन प्रेस केल्याच्यानंतर नाव आपलं टेलगेट आहे ते लागते. तर गाडीचं मागचं रेअर प्रोफाईल जो व्ह्यू आहे तो असा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ऑन राहा. थँक्यू सो मच.